नमस्कार. मी शिवकुमार गणुरे पाहता आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये अकलूजजवळील चौंडेश्वरवाडी या ठिकाणी एका मातंग महिलेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही संपूर्ण महाराष्ट्राला हळ करायला लावणारी बातमी आपण सुद्धा ऐकली. आणि त्याच्यानंतर एका आपल्या शेतीमध्ये काम करणाऱ्या गड्याच्या बायकोला मालक गोळ्या घालून का मारू शकतो? आणि कशासाठी पिस्तूल रोखला असेल? कशासाठी गोळ्या घातल्या असतील? काय कारण असेल? असे लाख प्रश्न महाराष्ट्राच्या मनामध्ये घोंघावत होते. आणि ही घटनाच अशी की एखादा अ, बरीच असं असतं की मोठा बागीतदार असतो, बागायतदाराच्या एखादं जोडपं काम करत असतं. त्यांचं वाद होतात, वाद पोलीस स्टेशनला सुद्धा जातो. परंतु त्यांच्या देण्या-घेण्याचा वाद असतो, तो होतो तो त्या पतीबरोबर किंवा त्या पुरुषाबरोबर वाद होत असतो. परंतु ह्या पुरुषाला काहीच माहिती नाही, त्याचं त्याचा ह्यांचा वादही नाही. डायरेक्ट त्याच्या पत्नीवर गोळ्या घालून हत्या केली जाते. ही महाराष्ट्राला विचार करायला लावणारी गोष्ट होती आतापर्यंत. परंतु आज त्याचं खरं कारण समोर आलंय. उषा विजय साठे यांचं चौंडेश्वरवाडी हे माहेर आहे. माळखांबी हे त्यांचं सासर आहे. आणि उषा विजय साठे या त्यांच्या माहेरीच त्या मालकाच्यात काम करत होत्या आणि ती त्यांच्या पतीला घेऊन तिथं काम करत होत्या. विजय साठे पण त्याच ठिकाणी काम करत होते. विजय साठे यांनी सुद्धा सुरुवातीला जे स्टेटमेंट दिलं होतं, की मला काहीच माहिती नाही. मी जी माझ्या पत्र्याच्या खोलीपाशी मी होतो तिथं सचिन देशमुख आरोपी आले. त्यांनी मला सांगितलं डाळिंबावर औषध मारायचे. मग आम्ही दोघंजण तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर मी 1-2 लाईन मारल्या आणि त्या 1-2 डाळिंबाच्या लाईनवर औषध मारल्यानंतर सचिन देशमुख म्हणले, "मी जरा जाऊन येतो." जाऊन येतो म्हणल्यानंतर ते तिथून थोडेसे बाजूला गेले आणि मी अजून पुन्हा 2-3 लाईन मारल्या. 3 लाईनवर औषध मारल्यानंतर पुन्हा माझी पत्नी तिथून जाताना मला दिसली. ती तिथून थोडीशी लांब अंतर असल्यामुळे मी तिला काही बोललो नाही. ती मला काही बोलली नाही. परंतु थोड्या वेळानं मी अजून थोडंसं काही 2-3 लाईन औषधाच्या मारून झाल्यानंतर मला गोळीबार ऐकू आला आणि माझ्या पत्नीचा किंचाळलेला आवाज आला आणि मग मी पळत गेलो तर पत्नी माझी रक्तात थारोळ्यात पडली होती. मी तिथं पडलेली साडी डोक्यात बांधण्याचा प्रयत्न केला आणि सचिन देशमुख हा तिथं मालकाचा मुलगा, जगन्नाथ देशमुख यांचा मालकाचा मुलगा सचिन देशमुख इथं पिस्तूल हातात घेऊन उभा होता. आणि भैय्या असं का केलं म्हणल्यावर तो गपचीप पिस्तूल घेऊन तो निघून गेला. आता ही घटना त्यांनी त्यावेळेस स्टेटमेंट दिलं होतं. परंतु कुठेतरी काहीतरी ती झाकतंय किंवा कुठेतरी पाणी मुरतंय, काहीतरी वेगळा प्रकार आहे असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटलं होतं. जी शंका महाराष्ट्राच्या मनामध्ये होती ती शंका पुढे आली. आज मयत उषा विजय साठे यांचे पती विजय साठे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, खरं सांगा म्हणल्यानंतर. फार अजब गोष्ट आहे, की हा सचिन देशमुख स्त्रीलंपट आहे, वासनांध आहे आणि त्याचा डोळा त्या उषा विजय साठेवर होता आणि गेल्या 2.5-3 महिन्यापासून ह्यात सुद्धा काहीतरी थोडंसं काळबेरं वाटतंय. 10 वर्षापासून ते तिथे राहतात आणि उषा विजय साठे तर तिथली तिचं माहेरच आहे. आणि अशी बी थोडीशी बातमी कळते, की म्हणजे अंदाज असावा, तिचे आई-वडील सुद्धा तिथं काम करत होते. आणि मग आता 2-2.5 महिन्यापूर्वी त्यानं शरीर संबंधाची मागणी केली, असं उषा विजय साठेचे पती विजय साठे सांगतात. आणि जर मागणी केली, माझे शरीर संबंध ठेव, परंतु उषा विजय साठे या भगिनीनं नकार दिला. त्याच्यानंतर अ, तिनं तिच्या पतीलाही कानावर घातलं, की असं-असं मला तो म्हणतोय. मग पतीने सांगितलं, की आपण इथून यांचं काम सोडून जाऊ. त्यांनी अ, त्यांच्या पहिल्या मालकाला फोन सुद्धा केला होता, की आम्ही तुमच्याकडे काम करायला येतो, ह्यांचं कामाचे पैसे देतो आणि मग तुमच्याकडे ते ये सुद्धा म्हणला होता. परंतु हे जेव्हा सचिन देशमुखला कळलं आणि त्यात दुसरा एक ट्विस्ट आला होता ह्यांच्या प्रपंचात. उषा विजय साठे आणि विजय साठे यांचा मुलगा च्या मुलावर पोक्सोची केस गुन्हा दाखल झाला होता. पोक्सोचा गुन्हा दाखल होतो म्हणजे ज्यावेळेस एखाद्या अल्पवयीन मुलीची छेडछाड करणं किंवा तिच्यावर बलात्कार करणं बलात्काराचा आरोप होणं, त्यावेळेस पोक्सोचा गुन्हा दाखल होतो आणि त्या गुन्ह्यातून मी तुझ्या पोराला सोडवतो, असं सचिन देशमुख उषा विजय साठेला सांगत होता. मी पैसे खर्चून काही करून तुझ्या पोराला मी सोडवतो, पण तू माझ्याशी शरीरसंबंध ठेव. तरी सुद्धा उषा विजय साठे या भगिनीनं शरीरसंबंध ठेवायला नकार दिला आणि त्यांचं चाललं होतं, की आता ह्यांना सोडून आपण दुसरीकडे जाऊया. आपल्या इथं वागणूक नीट मिळत नाही. त्याचाच राग मनात धरून सचिन देशमुख यांनी ज्यावेळेस विजय साठे हे तिथं औषध मारत होते आणि तिथून सचिन देशमुख बाजूला गेला आणि थोड्या वेळाने त्याची पत्नी येताना दिसली.
म्हणजे उषा विजय साठे मयत उषा विजय साठे येताना दिसले असं ते सांगतात. म्हणजे सचिन देशमुख यांनी जाऊन फोन केला असावा आणि फोन करून ती आल्यानंतर त्यांची काहीतरी बाचाबाची झाली, त्यांची झटापट झाली असावी आणि किंवा सचिन देशमुखने असं ठरवलं असेल आज तिला काही करून तयार करायचं आणि नाही झाली तयार तर गोळी घालायची. कारण पिस्तूल हे त्याच्या वडिलांच्या नावावर आहे असं त्याचं लायसन, पिस्तूलचं लायसन सचिन देशमुख यांचे वडील जगन्नाथ देशमुख यांच्या नावावर आहे असं माहिती मिळते. मग सचिन देशमुख ते पिस्तूल बाळगलं कसं? म्हणजेच त्यानं ती तयारीतच आला होता. जर हे विचारायचं आणि आज तिने नकार दिला तर तिला आणि ही नकार दिला आणि तिला असं सोडून ही इथून निघून जाईल आणि मग तिला गोळ्याच घालायच्या असं त्यांचं ठरलं आणि ज्यावेळेस तिथून ते तिथं विजय साठे औषध मारत असताना तिथून त्या उषा विजय साठे गेल्या आणि गेल्यानंतर एक 3 डाळिंबाच्या लाईन मारून झाल्यानंतर विजय साठे सांगतात, की नंतर मला गोळीबार ऐकू आला आणि माझी पत्नी किंचाळण्याचा आवाज आला. म्हणजे तिथं गेल्यानंतर त्यांची थोडी तोमी झाली आणि मग ते डायरेक्ट गोळ्या घातल्या आणि गोळी घालताना ज्यावेळेस त्यांनी पिस्तूल रोखलं डोक्यावर, त्यावेळेस उषा विजय साठे यांनी हात आडवा लावला. मग हातातून गोळी घुसली आणि डोक्यात लागली. अशा पद्धतीने उषा विजय साठे यांचा मृत्यू झाला, हत्या झाली. खरं तर एका मातंग भगिनीची हत्या अशा पद्धतीनं होणं ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट आहे. खरं तर महाराष्ट्रात गोरगरिबांना न्याय आहे का नाही किंवा कायद्याची ह्यांना दहशत आहे का नाही. शिवाय महत्वाचा मुद्दा दलित संघटनांचा आरोप आहे की जे संतोष वाळके म्हणून डीवायएसपी आहेत ज्यांच्याकडे हा उषा विजय साठे यांच्या खुनाचा तपास आहे ते डीवायएसपी खुनामध्ये कुठेतरी चौकशीमध्ये कुठेतरी कसूर करतायत आणि सचिन देशमुख या आरोपीला वाचवायचा प्रयत्न करतायत असा त्यांचा आरोप आहे. पाहूया काय न्याय मिळतो या भगिनीला आणि सचिन देशमुख यांना कुठली सजा लागते. पाहता न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.